श्री स्वामी समर्थ. माझे नाव स्नेहा सुदीप मयेकर. तुम्ही आमच्या फर्स्ट व्लॉगला खूप सारं लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट्स केल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. आणि आज आम्ही चालू करतो आमचा सेकंड व्लॉग. तो आहे वीकेंडचा वाव. आणि नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे फ्रायडे. वीकेंडच्या वावच्या व्लॉगची सुरुवात आता आम्ही करतो आहे एका मिस्ट्री बॉक्स. मला नाही माहितीये, मम्माला नाही माहितीये, पण डॅडाला माहितीये. ते डॅडानेच घेतला, आम्हाला दोघांना काय नाही माहिती. तर मग चला बघूया आता तो कुठे आहे. एकदम हलकं काहीतरी वाटतंय. चला आपण अनबॉक्सिंग करूया. हे बघू शकता, हे इतकं मोठं आता त्या मिस्ट्री बॉक्स मधून आलेलं ब्लॅक आहे, ज्याच्यामध्ये हे भेटलं आहे, किलो भेटली टेकायला वगैरे. आणि हे असं पायासाठी आहे. थांबा मी तुम्हाला दाखवते. असं. नमस्कार. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही नेहमी ठरवतो की आपण एक छोटीशी विठ्ठल रुक्माईची प्रतिमा आणूया आणि घरी पूजा करूया. तर यावेळेस आम्ही करणार आहोत ती पूजा आणि तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कशी करतोय ते. सर्वात प्रथम मी स्वस्तिक काढून घेते, हळद कुंकू आणि अक्षता घालून पूजा करून घेते आणि त्यावरती मी चौरंग ठेवते. एक छान असं माझ्याकडे एक कंटेनर आहे, त्याला आम्ही असं फुलांनी सजवणार आहे. मध्ये आम्ही असं ग्लास ठेवला आहे आणि त्याच्या बाजूला छान अशी फुलं ठेवतोय. हा, तर आता आम्ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवतो मध्ये. आता आम्ही तुळस घालतोय. आता मी दिवा पेटवतोय. दिवा पेटून घेतला आहे मी. आता दिव्याला पण मी हळद कुंकू आणि अक्षता घालते थोडेसे आणि एक फूल वाहते. याराला पण थोडं डेकोरेशन करायचंय, तर मग तीही फ्लावरचं छान डेकोरेशन करते बघा. वा वा, मस्त. आता मी अगरबत्ती पेटवली आणि आरती करतो. आता आमच्या बिल्डिंग खालून पण एक छोटीशी वारी चाललेली, तर टाळ मृदुंगाचा थोडा आवाज येत होता. तर बोललो एक छोटा व्हिडिओ फुटेज काढून घेतलाय त्याचा मी, आणि हा आहे तो. हाय, नमस्कार. आज आता सॅटर्डे इव्हनिंग आहे आणि माझं फिश टँक मेंटेनन्सचा टायमिंग आहे. नॉर्मली मी सॅटर्डे किंवा संडे इव्हनिंग ट्राय करतो, वीकली ट्वाईस करतो. बट कधी जर नाही झालं मिडवीकमध्ये तर ॲटलिस्ट सॅटर्डे संडे करतो. 30-40% वॉटर चेंज करतो आणि फ्रेश वॉटर फिल करतो, टॉपअप करतो. आता पुढचं बाकीचं सगळं जे रेकॉर्डिंग आहे ते टाइमलॅप्समध्ये करीन, की एक्झॅक्टली कसं काय फिलिंग आणि वॉटर क्लीन होतं काय ते. नॉर्मली वॉटर क्लीनच असतं, पण तरी आपलं जे आहे रेग्युलर थोडं जर फ्रेश वॉटर टाकलं तर फिशेसला थोडं फ्रेश वाटतं. जसे ते एक टाइम नंतर सर्टन याच्यानंतर मग ते थोडे साईडला होतात किंवा लो होतात. डिस्कस हा एकदम टॉप वॉटर क्वालिटीचा मासा आहे आणि ती वॉटर पॅरामीटर्स खूप मेंटेन करायला लागतात. तर ठीक आहे, ओके.
हाय. तर टँकचं पाणी चेंज करून झालेलं आहे आणि थोड्या वेळाने माशांना थोडं सेटल होऊ दे. थोडं स्ट्रेसमध्ये जातात ते वॉटर चेंज केल्यामुळे. तर नंतर मी थोडेसे फुटेज टाकेन की कसं वॉटर चेंज केल्यावर क्लिअर कसं काय होईल त्याबद्दल. ओके. हाय, आज आहे सॅटरडे आणि आजचा आमचा डिनर आहे पिझ्झा. तर या मी तुम्हाला सांगते काय काय घेतलं मी पिझ्झासाठी. पिझ्झा बेस, बेबीकॉर्न, ऑनियन, टोमॅटो, कॅप्सिकम, चीज आणि हे सगळे सॉसेस आहेत. सर्वात प्रथम मी गॅस ऑन करते आणि मी थोडंसं एकदम हलकंसं असं थोडंसं ऑइल घालते, भरपूर असं नाही. थोडं ऑइल गरम होऊन देते. ह्यामध्ये हे टाकते कांदा. मी भरपूर असं कांदा फ्राय नाही करायचा, एकदम हलकंच असं. आणि ह्यामध्ये मी घालते आता थोडासा असा टोमॅटो. 2 मिनिटच मी ठेवलंय. आणि आता मी घालते ह्यामध्ये कॅप्सिकम. कॅप्सिकम पण असं मिक्स करून घेऊया. आता ह्यामध्ये मी घालते आहे बेबीकॉर्न. छान कलरफुल व्हेजिटेबल दिसले पाहिजे. तुम्ही बघू शकता इथे कांदा पण असा थोडा ट्रान्सपरंट झालाय आणि मी बाकीचं सगळं जे काय व्हेजिटेबल्स आहेत ते हलकेसे शिजवलेले आहेत. पिझ्झा पास्ता सॉस आहे हा, हलकासा असा घालते. थोडीशी मी शेजवान चटणी घालते. ह्यामध्ये टोमॅटो सॉस घालते. थोडासा लाल तिखट घालते. कारण की सुदीपला पिझ्झा तिखटच आवडतो. आता आपली भाजी रेडी झाली आहे. आता आपण गॅस पेटवून घेऊया आणि त्यावर एक पॅन ठेवूया. थोडासा असा हलकासा पॅन तापवू दे. आता आपण हा बेस घेतला आहे. बेसची एक साइड फुटली पण थोडीशी हलकी अशी ब्राऊन करून घेऊया. तुम्ही बघाल तर अशी एक साइड ब्राऊन करून घेतली आहे. मी एका प्लेटमध्ये काढते हे. आणि जी मी ब्राऊन करून घेतली आहे ती मी फ्रंटला ठेवली आहे. आणि ह्यामध्ये मी घालते आहे थोडासा पिझ्झा सॉस आणि थोडासा टोमॅटो सॉस. सगळीकडे असं स्प्रेड करून घेतलं आहे. आणि आता मी घालते आहे ह्यामध्ये व्हेजिटेबल्स जे आपण शिजवून घेतलेले होते ते. तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता. ह्यामध्ये मी आता घालते आहे चीज. चीज खूप वेळ बाहेर होतं, पूर्ण मेल्ट झालं आहे. मी मोझरेला चीज पण घातलेला आहे ह्यामध्ये, तुम्ही बघू शकता. मी गॅस ऑन करते आता आणि पॅन ठेवून हा पिझ्झा पॅनवर ठेवला आहे. जास्त डेप्थ असेल तसं झाकण तुम्ही ठेवू शकता. तर मी हा पॅन ठेवलाय. पिझ्झा बनण्यापर्यंत आम्ही आमचा एक डान्स करतो आहे. मी गॅस ऑफ करते आहे आणि आपण बघूया पिझ्झा रेडी झालेला आहे. चीज खूप मस्त असा मेल्ट झालेला आहे. मी खाली प्लेटमध्ये घेते. मला हवं असं ते यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो तुम्हाला हवं तेवढं असं पण घालू शकता. आणि पिझ्झा आमचा रेडी आहे. हॅलो, नमस्कार. हे आमचं पूर्ण वीकेंडचं शूट होतं, जे आम्ही जे काय काय केलं ह्या वीकेंडमध्ये. बट ऑब्वियस जे इम्पॉर्टंट होतं तेच आम्ही रेकॉर्ड केलं आहे. थोडी सर्दी झाली आहे मला, तर थोडं अवॉइड करा माझा आवाज आणि बोलणं. हा आषाढी एकादशीचा आमचा जे प्लॅन होता ते वर्षाचा, तो आम्ही सक्सेस केलेला आहे. आणि आता मी संडे नाईट आहे, हा ब्लॉग जो आमचा आहे तो इथेच आम्ही संपवतो आहे. आणि थँक्यू तुमचा प्रतिसाद दिल्याबद्दल.
गुड न्यूज म्हणजे मेन आमचे आज 100 सबस्क्रायबर्स झालेले आहेत 1 वीकमध्ये. थँक्यू अगेन, थँक्यू एव्हरीवन अँड कीप सपोर्टिंग. डू लाईक, सबस्क्राईब अँड कमेंट. ओके, थँक्यू फ्रॉम सियारा वीकेंड का वाव.